नॉर्मल SIP, स्टेपअप SIP या बाबतीत ना आता बरंचसं अवेअरनेस झालेलं आहे मार्केटमध्ये. पण ना मार्केटची होलॅरिटी जशी होते, थोडंफार मार्केटचं थोडं डाऊन ट्रेंड गेलं की लोक थोडी घाबरायला लागतात. SIP बंद करतात, SIP स्टॉपेजच्या विषयी आपण ऐकतोच आहे. महत्त्वाचं काय माहिती का की आता सोल्युशन ओरिएंटेड फंड्सवर लक्ष घालणं गरजेचं आहे. मग याच्यात चिल्ड्रन गिफ्ट फंड येतात किंवा रिटायरमेंट फंड येतात. तर चिल्ड्रन गिफ्ट फंडचे काय काय फायदे आहेत किंवा हे काय आहे? चिल्ड्रन गिफ्ट फंडमध्ये कसं असतं ना की इथे 2 टाईप असतात. एक तर तुम्ही ना कमीत कमी 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकता किंवा एज ऑफ 18. ठीक आहे, याच्यामध्ये जो अर्लियर असेल त्यावेळेस तुम्ही ते पैसे विड्रॉल करू शकता. ओके. याचे फायदे असे आहेत की 18 वर्षापर्यंत जर इन्व्हेस्टेड राहिला तर याचे ना रिटर्न्स तुम्हाला कमीत कमी 12 ते 15% रेंजमध्ये जनरेट होऊ शकतात. तुमच्या मुलांमध्ये ना तुम्ही एक अवेअरनेस टाकू शकता. जेव्हा तो 18चा होईल किंवा अर्निंग पर्सन होईल ओके. त्यावेळेला ना तुम्हाला त्याला सांगायला नाही लागणार की बाळा तू काहीतरी सेव्हिंग्स कर. आणि त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला पण तुम्ही आता एक लहान सुरुवात करता इन्व्हेस्टमेंटची, तर त्याला फ्युचरमध्ये ना त्याचे काही गोल्स असतील किंवा एज्युकेशन असेल किंवा त्याला काही त्याच्या वेळेस बिझनेस करायचा असेल, ते कॉर्पस जमा झालेला असेल त्यावेळेस त्याच्याकडे, म्हणजे त्याला कुठले डिसिजन घ्यायला आहे ना किंवा मला 0 पासून सुरुवात करायला नाही लागणार. तर हा एक प्लस पॉईंट राहतो. ओके. त्यासाठी चिल्ड्रन गिफ्ट फंड खूप महत्त्वाचं.